नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये। तर तुमच्यासाठी आज मी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मी आज बनवते आहे पनीरची भाजी आणि पनीरच्या भाजीसाठी लागणारं साहित्य मी इथे सगळं काढून घेतलेलं आहे, तुम्हाला तर मी दाखवतच आहे। त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये ना बेडगी मिरची टाकून घेतली, त्यानंतर तेजपत्ता टाकला, तेजपत्ता टाकल्यानंतर ना दालचिनी टाकली, नंतर हिरवी इलायची असते ती पण टाकून घेतली, मोठी इलायची असते ती पण टाकून घेतली, त्यानंतर 2-3 लवंग घेतले, 2-3 मिरे घेतलेले आहे, तेजपत्ता घेतलेला आहे। तर आता कढईमध्ये तेल टाकून हे सगळं परतून घ्यायचं। एकदा खडे मसाले परतले गेले की त्यानंतर आपण टाकणारे अद्रक लसूण, खूप सगळा लसूण आणि अद्रक घेतलेले आहे। तर आपल्याला पेस्ट बनवायची आहे, तर त्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घेणारे कट केलेला कांदा घेणारे, तर कांदा कट केलेला आहे, छान 2 कांदे कट करून घेतले होते आणि 2 टोमॅटो पण घेतलेले होते। तर आता आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। आपल्याला ग्रेव्ही बनवायची आणि ग्रेव्ही बनवली ना तर पनीरची भाजी टेस्टी लागते। आणि ग्रेव्ही कशी बनवायची, तर कच्च्या कांद्याची ग्रेव्ही बनवली ना तर ती थोडीशी वेगळी टेस्ट येते। तर अशी आपण परतून मसाले परतून जर ग्रेव्ही बनवली ना तर त्याची टेस्ट पण छान येते। त्याच्यानंतर मी इथे ना 8 ते 10 काजू घेतलेले आहे, काजूनी ना एकसारखेपणा येतो भाजीला, कांदा आणि टोमॅटो असं वेगवेगळा वाटत नाही। त्यानंतर मगजचं बी आणि काजू हे दोन्ही भिजवून पण घेऊ शकता आणि असे टाकले तरी चालतं। परतून घ्यायचे सगळे मसाले आपण चांगले। त्याच्यानंतर ना मी 2 टोमॅटो पण कट करून घेतलेले आहे। आता आपण ना टोमॅटो पण आता कढईमध्ये टाकून घेतलेले आहे। टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही, टोमॅटो आपले 5 मिनिटांमध्येच गळून जातात, तर त्यामुळे ना सगळ्यात लास्ट आपण मी टोमॅटो टाकलेला आहे। तर आता टोमॅटो एकदम चांगला शिजला गेला तर आपला इथे सगळे मसाले चांगलेच परतून जातात आणि बेडगी मिरचीने कलर छान येतो आणि बेडगी मिरची तिखट पण नसते, त्यामुळे 2 बेडगी मिरची पण टाकलेत। सगळे मसाले आता आपण परतून घेऊ। तर तिकडं मसाले परतता येतोपर्यंत म्हटलं चला आपण पनीर कट करून घेऊया। तर इथून ना मी 300 ग्रॅम पनीर मागवलं होतं, तर ते पनीर पण आता छान असं क्यूबमध्ये मी कट करून घेते आहे। छान असं क्यूबमध्ये एक साईज एका आकाराचं कट करून घ्यायचं आहे। छोटे मोठे तुकडे झाले होते थोडेसे, तर एकसारखे मी तुकडे आता याचे करून घेते आहे व्यवस्थित असे। इथं बघा आता आपला मसाला पण छान परतलेला आहे, टोमॅटो पण छान गळलेला आहे। आता ना आपल्याला हा मसाला थंड होऊन द्यायचा आहे। तोपर्यंत मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण आता पनीर ना थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत ना असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही तव्यावरती छान असं परतून घ्या, कढईत पण परता, पण थोडंसंच तेलामध्ये परतवायचं। जास्त तेलामध्ये जर आपण पनीर परतवलं तर ते चिकट होतं, तर असं छान तव्यावरती ना पनीर परतून घ्यायचं आहे कमी तेलामध्येच। तर बघा आता मी ना छान असं पनीर इथं परतून घेते, म्हणजे सगळ्या बाजूने थोडंसं गोल्डन कलर आला की लगेच पलटून घ्यायचं। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं पण पनीर खाऊ शकता, म्हणजे भाजीमध्ये टाकलं तरी चालतं। छान गॅसची फ्लेम कमी आहे, त्यामुळे छान असं गोल्डन कलर होऊन द्यायचे पनीरला। आलटून पलटून पलटत राहायचं साईडला, खालची बाजू वर, वरची बाजू खाली असं करायचं, म्हणजे सगळ्या साईडने आपलं पनीर जे आहे ना ते चांगलं परततं आणि गोल्डन कलर पण येतो। गोल्डन कलर आल्यानंतर आपलं पनीर पण किती सुंदर दिसतं आणि टेस्ट पण छान असते परतून घेतल्यानंतर। तर बघा असं गोल्डन सोनेरी कलर आला त्याला की आपलं पनीर छान पलटी करायचं, लगेच दुसऱ्या साईडनी करायचं। असं सगळं व्यवस्थित असं मी सगळं पनीर आहे ना त्याची बाजू जी आहे ते चेंज करून घेते, दिसायला पण किती सुंदर दिसतं आपलं पनीर। तर आता मी इथं ना जेवढं मी 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ना तेवढं मी सगळं आता हे सगळं गोल्डन कलर पनीर बघा कसं छान कलर आलेला आहे आणि एका साईडला मसाला पण थंड होतोय। त्यानंतर आपण याची पेस्ट बनवून घेऊया। बघा इथं मसाल्याची छान अशी पेस्ट बनवून झालेली आहे। आता कढई ठेवली आहे, कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे ना मसाल्याची, तर ती ग्रेव्ही सगळी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, लो फ्लेमवरच आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। बघा किती छान मसाल्याला तेल सुटलं आहे, तेल सुटलं ना मसाल्याला तर तो मसाला छान परतला जातो आणि त्याची छान अशी टेस्ट मसाल्यामध्ये उतरते।
त्याच्यानंतर मी टाकले 2 चमचे हिरवी लाल मिरची टाकली आहे, हळदी टाकली आहे आणि जिरा पावडर, धना पावडर टाकून घेतली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी 2 ते 3 चमचे अशी मलाई टाकून घेतलेली आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही नसले तरी चालते. तर माझ्याकडे होती अवेलेबल, तर मी इथं 2-3 चमचे अशी मलाई पण टाकून घेतलेली आहे. मस्त असा मसाला परतून घ्यायचा आहे. छान तेल सुटतं मसाल्याला. आणि मसाल्याची जेव्हा आपण पेस्ट बनवतो ना, तेव्हा थोडं कमी पाण्याचा वापर करायचा, म्हणजे कमी पाणी असलं मसाल्यामध्ये की मसाला लवकर परततो आणि तेल पण लवकर सुटतं मसाल्याला. त्यानंतर आपण जे मसाला टाकून घेतला, पनीर टाकून घेतलेलं आहे. चांगलं पनीरला पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आणि एका साईडला मी 1 ग्लास पाणी उकळत पण ठेवलेलं आहे गरम करायला, म्हणजे गरम पाण्याने आपला जे भाजीचा कलर असतो ना, तो कलर जात नाही आणि छान कलर पण येतो. बघा किती छान सुंदर तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर आता मी इथं गरम पाणी केलेलं होतं 1 ग्लासभर, तर थोडं थोडं करून मी आता टाकून घेते. तसं पनीरची भाजी जास्त पातळ चांगली नाही लागत आणि म्हणजे शिजायला वेळ पण नाही लागत. 1-5 मिनटामध्येच होती आपली ही भाजी. त्यामुळे पाण्याचा वापर थोडासा कमीच करायचा, घट्टच छान लागते ही भाजी. तर बघा छान उकळलेली आहे आपली भाजी. 5-10 मिनटं झालेली आहे. कमी गॅसवरतीच छान अशी उकळून घेतलेली आहे भाजी. मस्त उकळी फुटलेली आहे भाजीला. त्याच्यानंतर आपण कस्तुरी मेथी वापरूया. कस्तुरी मेथी दोन्ही एकच आहे. तर छान असं हातावर चुरगळून घ्यायची, तर हिने टेस्ट एकदम छान लागते. खूप छान टेस्ट येते कस्तुरी मेथीने. तर इथं टाकून घेतलेली आहे. एकदम छान अशी टेस्टी भाजी होते आपली ही. रेस्टॉरंटला काय करता, अशी छान भाजी आपण घरी पण बनवू शकतो. आणि क्वांटिटी पण खूप सुंदर होते, म्हणजे क्वांटिटी जास्त होते आपण जर घरी भाजी बनवली तर. आणि एवढीच भाजी आणायची म्हटली तरी 400-500 रुपये आपल्याला द्यावं लागतात. तर आपण 100 रुपयाच्या सामानामध्ये खूप सगळी छान अशी भाजी बनवू शकतो. तर बघा मस्त अशी तर आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली का? आता माझी भाजी तर मस्त झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे छान अशा रेसिपी मी जे बनवते त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला